पुण्यातील वाघोलीमध्ये आज 68व्या महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे। गादी विभागामध्ये जय पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख असा महामुकाबला होणार आहे। रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा त्याचबरोबर 5 लाख रुपये आणि फॉर्च्युनर कार बक्षीस दिली जाणार आहे। तर पुण्यामध्ये कोण बाजी मारणार याबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड संदीप भोंडवे यांच्याशी बातचीत केले संजय दुधाणे यांनी। महाराष्ट्र केसरीचा थरार आता काही तासात ठरणार आहे। कोण 2026चा महाराष्ट्र केसरी होणार, गादी आणि मातीतून अंतिम लढत होईल आणि त्यानंतर ठरेल ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी होणार। या स्पर्धेच्या कोण बाजी मारणार सर? माती आणि गादीमध्ये दोन सगळेच मल्ल तुल्यबळ आहेत, सोलापूरचे 3 मल्ल आहेत, कोण बाजी मारेल? गादी विभागाचं जर बोलायचं झालं तर गेल्या कित्येक वर्षाचा हर्षवर्धन सदगीरचा जो अनुभव आहे आणि जी संयमी खेळी आहे त्याच्यामुळे सदगीरचं पारडं थोडं जड वाटतंय, परंतु जय पाटील देखील आक्रमक कुस्ती करायला माहीर आहे। आपण कालच पाहिलं त्यानं केलेल्या आक्रमणाला बलदंड ताकदीचा पृथ्वीराज सुद्धा रोखू शकला नाही। महेंद्र एकाच तालमीच्या पडल्यानं आपण काय वाटतं मातीच्या गटात काय कुस्ती होईल आज? कारण की यापूर्वी मातीच्या गटात सगळ्या कुस्त्या डोळ्याच्या पारणं फेडणार होत्या, आज काय चमत्कार नाही? आपण पाहिलं कोथरूडमध्ये कुस्ती झालेली होती आणि या कुस्तीला थोडी वादाची किनार लागलेली होती कोथरूडमध्ये आणि आज पुन्हा एक कुस्ती आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना या कुस्तीबद्दल एक प्रेक्षणीय आकर्षण आहे आणि आता आपल्याला थोड्याच वेळेत कळेल की या कुस्तीमध्ये काय निकाल, म्हणजे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही निकाल काय लागेल ते। तो हे वाघोली मैदान गाजवेल आणि आता बघायचे डबल महाराष्ट्र केसरी होतोय, काय एक नवा विजेता आहे हा वाघोली मैदान मिळतोय। संजय दुधाणे, झी24 तास, वाघोली। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण बघतोय की महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होतोय, जय पाटील हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये एक मुकाबला होणार आहे मॅटवरचा, तर दुसरीकडे महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख मध्ये दुसरा मुकाबला होणार आहे मातीमधला। चारीही मल्ल अटीतटीचा सामना देण्यासाठी सज्ज झाले आहेत। चारींचंही नाव महाराष्ट्रात अगोदरपासूनच गाजलेलं आहे। काय सांगशील या मुकाबल्याकडे? बघ, गेल्या 5 दिवसांपासून खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं या महाराष्ट्र केसरी गादीच्या किताबासाठी आणि तोच सोहळा जो आहे तो आता पुण्यातील वाघोलीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर बघितलं तर ब्राउन्स पदकाची लढत जी आहे ती सुरू आहे। मॅटवर या ठिकाणी 70 किलो वजनाचा हा सामना सुरू आहे, तर दुसरीकडे जर बघितलं तर माती विभागाचा पण 70 किलोच्या वजन गटामध्ये हा सामना सुरू असलेला पाहायला मिळतो। खरं तर या सामन्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे गादी गटामध्ये जर गादी माती विभागामध्ये जर बघितलं तर महेंद्र गायकवाड हे सोलापूरचा आहे, त्याच्या विरुद्ध सिकंदर शेख हिंगोलीचा अशी ही लढत पाहायला मिळणार आहे। तर मॅटवर जर बघितलं तर जय पाटील हा सोलापूरचा पैलवान आहे, त्याच्या विरुद्ध हर्षद सदगीर हा नाशिकचा मल्ल असणार आहे। हे 2 सामने जे आहेत ते काही वेळातच म्हणजे 6:30 वाजता हे सामने जे आहेत ते असणार आहेत। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी ब्राउन्स मेडलसाठी जी आहे ती या ठिकाणी लढत सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे। कोल्हापूरचा ऋषिकेश म्हणून जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जर बघितलं तर सोलापूर आणि सांगली माती विभागामधली हा सामना सुरू असलेला पाहायला मिळतोय। सोलापूरचा रोहन आणि सांगलीचा सुमित अशी ही लढत जी आहे ती आता या ठिकाणी सेमीफायनल सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळतात। दोन्हीकडे म्हणजे माती गटातली पण या ठिकाणी सामना सुरू आहे आणि इकडे मॅटवरचा पण सामना या ठिकाणी सुरू आहे। हा ब्राउन्स पदकातला सामना सुरू आहे, त्यानंतर थेट ही लढत जी आहे ती अंतिम फेरीमध्ये जाईल आणि मानाची जी गदा आहे किंवा महाराष्ट्र केसरी किताब जो आहे तो कोण जिंकणार याची उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे। अवघे काही मिनिटं राहिलेले आहेत, 6:30 वाजता हा अंतिम सामना जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहणार आहे। मात्र आपण हे थेट दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी ब्राउन्स मेडलसाठी ही लढत सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळतात। कोल्हापूरचा ऋषिकेश आहे आणि पुण्याचा अभिजित आहे यांच्यात ही लढत आता आपण पाहतोय। दुसरीकडे जर बघितलं तर मातीमध्ये जर बघितलं तर 97 किलो वजनामध्ये फायनल सामना जो आहे तो मातीचा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 2 मल्ल आहेत, सोलापूरचा आणि नाशिकचा असे 2 मल्ल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या दोन्ही गटांची फायनल झाल्यानंतर हा अंतिम सामना जो आहे तो या ठिकाणी
सुरू होईल. मात्र त्याआधी महाराष्ट्र केसरी कुस्तीचा खिताब जो आहे तो 6:30 वाजता या ठिकाणी सुरू होईल. त्याआधी आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण स्टेडियम जे आहे ते पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळत आहे. आणि या आखाड्यामध्ये बघितलं तर किंवा या स्पर्धेमध्ये बघितलं तर विशेष आकर्षण मध्ये ही फॉर्च्युनर कार असणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय जो विजेता ठरणार आहे त्याला ही फॉर्च्युनर कार जी आहे ती बक्षीस म्हणून या ठिकाणी मिळणार आहेत. अगदी अनेक निलेश, कुस्ती त्यामुळे विजेते आहेत किंवा महाराष्ट्र सहभागी- केसरी, नवा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि कुस्ती प्रेमींचं लक्ष असणार आहे. या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.